पुण्यात वर्टेक्स हेलिंग सेंटरतर्फे पदवीदान सोहळ्याचं आयोजन करण्यात आले होते। या विशेष समारंभात संस्थेच्या संचालिका डॉक्टर मंजुषा तांडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण पूर्ण केलेल्या विविध क्षेत्रातील रेकी ग्रँड मास्टर, एंजल मास्टर ट्रेनर, मनी रेकी अँड मास्टर तसेच प्रोफेशनल टॅरो कार्ड रीडर्स यांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले। या कार्यक्रमाचा आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे अवघ्या 17 वर्षीय शिवानी टेंडेकर लिखित द थिंग्स टिंजर्स डोंट से या पुस्तकाचं प्रकाशन झाले। तरुण पिढीच्या भावना, विचार आणि न बोलल्या जाणाऱ्या या मनोविश्वाला स्पर्श करणाऱ्या या पुस्तकाचं उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। या कार्यक्रमाला IMAचे अध्यक्ष डॉक्टर राजन संचेती, विंग्स पब्लिकेशनचे संचालक दीपक प्रभात, नागपूर येथील भारतीय मजदूर कामगार संघाचे शंकरराव पहाडे तसेच योगराज काटबेरी, शारदा काटबेरी, मुंबई येथील यशस्वी लाईफ कोच डॉक्टर सुवर्णा सुर्वे आणि अमरावती येथील महेश कुमार तंडेकर उपस्थित होते। विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने आणि सकारात्मक ऊर्जेनं कार्यक्रमात सहभाग नोंदवला। संपूर्ण समारंभ अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आणि यशस्वीरित्या पार पडला। आता आपल्यासोबत डॉक्टर मंजुषा तांडेकर आहेत। मॅम, मोस्टली आपला ऑडियन्स जो आहे तो तुमच्याबद्दल पहिल्यांदाच ऐकत असेल, तर तुम्ही तुमच्याबद्दल काय सांगाल आणि तुमच्या कार्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? मी डॉक्टर मंजुषा तांडेकर गेल्या 15-16 वर्षापासून रेकी आणि अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये काम करते आहे। लोक दुहेरं जीवन जगतात, आतमध्ये दाखवणं म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी त्यांचं वेगळं लाईफ असतं आणि इनर लेवलवर त्या वेगळ्या सफरिंगमध्ये असतात। तर मी माझं कार्य एकच आहे की प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्माईल असावं, पण ते कुणाला दाखवण्यासाठी नसावं, ते इनर लेवलपासून खरोखर स्माईल असावे, स्माइली असावे, जीवनाचा आनंद घ्यावा, यासाठीच मी लोकांना प्रशिक्षित करते। तुम्ही मोफत देण्याचा हा निर्णय घेतला, तो कशामुळे घेतला आणि कधी घेतला? कारण मी जेव्हा या क्षेत्रात शिकायला प्रयत्न केला तर खूप जास्त फी होती जी मला अफोर्ड होणारी नव्हती। तर तेव्हा मला असं वाटलं की आपण जर ॲटलिस्ट याची पहिली पायरी लोकांच्या जीवनामध्ये फ्रीमध्ये दिली आणि गेल्या 4 वर्षापासून मी हे फ्री एज्युकेशन देते आहे आणि 1 लाख+ लोक आत्तापर्यंत या फ्री सेशनचा 10 दिवसांचं फ्री सेशन असतं ऑनलाईन, ज्यात संपूर्ण भारतातनं लोक जॉईन झालेले असतात आणि लोक याचा फायदा घेतात आणि आनंदी जगायला शिकतात। तुम्ही आता आनंदाचा विषय काढला, पण आजचं युग जे आहे तो खूप पळणार आहे, तरी देखील लोकांकडे सगळं असून देखील त्यांच्याकडे मनशांती नसते। बरं, म्हणजे त्याबद्दल काय सांगाल? कारण माहिती आहे का, लोकांच्या अपेक्षा खूप वाढल्या गेलेल्या आहेत आणि या अपेक्षांमधनं आपल्याला आपल्या जीवनामध्ये खूप आनंद निर्माण करायचा आहे, पण लोकांना गरजा खूप वाढलेल्या आहेत। लोकांना हायफाय लाईफस्टाईल पाहिजे असते, पॉझिटिव्ह लाईफ पाहिजे असते, पण या जीवनातनं लोकांना जेव्हा पॉझिटिव्ह जगायचं आहे, काहीतरी वेगळं करावं लागेल आणि त्याच्यासाठी स्वतःसाठी थोडा वेळ काढावा लागेल। मी प्रत्येकांना विनंती करते की सगळ्या गरजा पूर्ण केल्या, सगळं कितीही श्रीमंत असो, म्हणजे रस्त्यावरचा भिक्षुकरी असो की अंबानी असो, एक दिवस जग सोडून जायचं आहे, पण जन्म आणि मृत्यूच्या मधला जो पिरियड आहे तो कसा आनंदाने जगतो त्याच्यावरच आपलं जीवन ठरणार आहे। तुम्ही आता म्हटले की 4 वर्षापूर्वी तुम्ही याला सुरुवात केली, मात्र 4 वर्षापूर्वी कोरोना देखील होता, त्यावेळेस तुम्ही कसं कार्य केलं? कोरोनामध्ये आम्ही निःशुल्क वर्कशॉप घेतले बऱ्याच लोकांना आणि आमच्या हिलरच्या टीमनी, जे लोक कोविडमध्ये व्हेंटिलेटर होते, अशा आमचा जो वर्टेक्स हिलिंग सेंटरचा जो ग्रुप आहे, तर तेव्हा मी निःशुल्क हिलिंग दिलं। डिस्टन्स हिलिंग रेकीमध्ये देता येतं, पेशंटला स्पर्श न करता, तर आमच्या पूर्ण टीमनी दिलं। त्यासाठी आम्हाला वर्टेक्सला लाईफटाईम अचिव्हमेंट अवॉर्डसुद्धा मिळालेला आहे की ज्याच्या माध्यमातून आमच्या टीमला, म्हणजे हा सन्मान माझा नाही, माझ्या टीमनी दिलेला सपोर्टचा सन्मान आहे। त्यावेळेस तुम्हाला कसं वाटलं होतं जेव्हा हेल्थ कोचचा सन्मान तुम्हाला मिळालेला होता? हेल्थ कोचचा सन्मान मिळाला तेव्हा खूप, कारण आयुष्य एकच आहे, एक श्वास घेतला, एक श्वास सोडला की एका श्वासाचं आपलं आयुष्य मागे पडतं आणि त्या श्वासातला खरा न्याय देणं म्हणजे जीवनाला आनंदी ठेवणं, यासाठीच माझी टीम काम करते। तर त्या सन्मानाचा मला खूप आनंद वाटला आणि हाच आनंद आयुष्याच्या शेवटच्या श्वासांपर्यंत द्यावा अशी माझी इच्छा आहे। आज प्रेक्षक आलेले आहेत, त्यांना तुम्ही काय संदेश द्याल? पालक असतील, विद्यार्थी असतील, त्यांना तुम्ही काय सांगाल? जीवन म्हणजे वर्तमानाचा क्षण आहे। जर या वर्तमानाच्या क्षणाला तुम्ही आनंदी जगलात तर जीवन पूर्णपणे मल्टिपल तुमचं आनंदाने भरून जाईल। तर जीवन फक्त वर्तमानात आहे, या एका वर्तमानातल्या श्वासामध्ये आहे, तर या श्वासामध्ये आनंदी राहायला शिका। धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। आता आपल्यासोबत शिवांश तांडेकर आहे, ज्याने अवघ्या 17व्या वर्षी एक पुस्तक लिहिलेलं आहे। शिवांश, सर्वप्रथम तर या पुस्तकाबद्दल काय सांगशील आणि तुला हे पुस्तक का लिहावंसं वाटलं?
मेन म्हणजे मी जेव्हा 9th होतो तेव्हा मी डिप्रेशनमध्ये गेलेलो होतो. त्यासाठी मी खूप जास्त स्ट्रगल केलेला आहे त्या फेसमध्ये. तो स्ट्रगल दुसरं कोणी केला नाही पाहिजे, त्या संदर्भात मी हे पुस्तक लिहिलेलं आहे. तुला हेल्थ कोचबद्दल म्हणजे का व्हायचं आहे असं तुला वाटतं? तेच रिझन होतं की माझी हेल्थ पण ठीक नव्हती झाली. त्या डिफरन्समध्ये माझं काही विटॅमिन्स डेफिशियन्सी पण झाली होती आणि अजून खूप काही झालं होतं, फॅटी लिव्हर्स वगैरे पण. म्हणून ते सगळं नाही झालं पाहिजे किंवा माझी आणि माझ्या परिवाराची पण हेल्थ ठीक झाली पाहिजे, त्यासाठी मी ते केलेलं आहे. या बुकमध्ये काय आहे बरं? या बुकमध्ये सिम्पली मी टीनेजर्सच्या लाईफमध्ये जे कोणत्या गोष्टी असतात जे ते फेस करतात किंवा त्यांना समजत नाही की त्यांच्या बॉडीमध्ये जे चेंजेस होतात हार्मोन्समध्ये, ते सगळे यामध्ये लिहिलेलं आहे. का होतात त्याचं रिझन लिहिलेलं आहे. आजची टीनेजर्स जे असतात ते खूप म्हणजे ओव्हर थिंकर्स वगैरे असतात. तर तू जसा म्हटलास की डिप्रेशनमध्ये पण लवकर जातात, तर आजच्या घडीला तू त्यांना काय संदेश देशील? सिम्पली मी त्यांना इतकंच म्हणेल की लोकांचं न ऐकणं म्हणजे असं तुम्ही आपल्या फ्रेंड्सचं नको ऐका. ते सर्वात जास्त आपल्या फ्रेंड्सवर डिपेंड असतात, पण त्या फ्रेंड्सला पण जास्त सोल्युशन नसते आणि ते खूप जास्त चुकीचे स्टेप्स घेतात, जे की चुकीचं आहे. त्याच्यासाठी सर्वात मेन रिझन आहे की त्यांनी पॅरेंट्सचा त्यांच्यावर कंट्रोल असणं गरजेचं आहे. आमच्याशी बोलल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुझा.